मुले रोजच पोळी भाजी खायचा कंटाळा करतात, तर अशा वेळी अगदी कमी वेळेत चटपटीत आणि पौष्टिक हा पदार्थ त्यांच्या टिफिनला करून द्या. अगदी 100% सांगते, की हा पूर्ण तुमचा टिफिन संपवूनच येणार. हा पदार्थ अगदी साधा सोपा आहे. नमस्कार मैत्रिणींनो, आपणा सर्वांचे हेल्दी कुकिंगमध्ये स्वागत आहे. रेसिपी अगदी साधी सोपी परंतु तेवढीच पौष्टिक आहे. तर ही रेसिपी तुम्ही पूर्ण नक्की पहा आणि हो, आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला एक लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला आपण रेसिपीला सुरुवात करूया. ही रेसिपी अतिशय पौष्टिक आहे आणि तेवढीच टेस्टी आहे. तर आपण ही रेसिपी बघूया. इथे 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलंय. त्यात अगदी थोडंसं मीठ टाकून, थोडं पाणी घालून हे आपल्याला असं थोडंसं घट्टसर असं मऊसूत भिजवून घ्यायचंय. खूप पातळ नाही करायचंय, पण मऊसूत पीठ पाहिजे आणि हे आपल्याला एक 15 ते 20 मिनिटं झाकून ठेवायचं. इथे आपण एका पॅनमध्ये एक मोठा चमचा तेल घातलेला आहे. त्यामध्ये 1 चमचा जिरं आणि हिंग घालायचं आहे आणि एक 3 ते 4 मध्यम आकाराचे कांदे असे पातळ स्लाइसमध्ये कापून घेतलेले आहेत. ते आपल्याला असे जस्ट त्यातलं मॉइश्चर निघेपर्यंत परतून घ्यायचंय. कुठेही ते आपल्याला अगदी लालसर करायचे नाहीत. त्यात अर्धा चमचा हळद, 1 ते दीड चमचा लाल तिखट तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त घाला. 1 चमचा धना पावडर, 1 चमचा जिरा पावडर घालून हे आपल्याला छान असं हलवून घ्यायचं आहे. इथे आपल्याला कुठंही असं खूप असं भाजायचं नाही, काही नाही. फक्त याच्यामधलं मॉइश्चर जाऊन ते अगदी छान असं झालं पाहिजे आणि इथे मी काही हिरव्या मिरच्यांचे तुकडे घातलेले आहेत आणि 1 चमचा आमचूर पावडर आणि 1 चमचा गरम मसाला घातलेला आहे. इथे धने, जिरे आणि बडीशेप आणि थोडीशी काळी मिरी घालून त्याची एक जाडसर पूड करून घातलेली आहे. त्यामुळे सुगंध आणि चव अतिशय सुंदर येते आणि इथे थोडासा ओवा असा हातावर क्रश करून घालायचा आहे. मुलांना आवडत नसेल तर नका घालू. यामधले काही मसाल्याचे पदार्थ तुम्ही कमी जास्तही करू शकता मुलांच्या आवडीप्रमाणे. इथे एक 2 चमचा बेसन घातलेला आहे. त्याच्यामुळे बाइंडिंग अतिशय सुंदर येते. तर हे बेसन आपल्याला छान असं परतून घ्यायचं आहे. म्हणजे अगदी ते थोडं सुट्ट झालं पाहिजे. फक्त लक्षात ठेवा हे कुठेही करपलं नाही पाहिजे. आपल्याला कांदाही कुठेही करपवायचा नाहीये आणि बेसनही करपवायचं नाही. परंतु छान असं खरपूस भाजून घ्यायचंय. तुम्ही पाहू शकता का म्हणजे छान असं सडसडीत झालेलं आहे. इथे थोडीशी कसुरी मेथी घातलेली आहे. कसुरी मेथी, ओवा घातल्यामुळे काय होतं, की आपल्या पोटाला त्याच्यामुळे त्रास होत नाही, पोटदुखीचा वगैरे. त्यामुळे हे मसाल्याचे पदार्थ अवश्य घाला. त्याच्यामुळे हिवाळ्यात वगैरे खाण्यामध्ये जर आपल्याला जड काही आलं, तर आपल्याला अजिबात पोटदुखीचा वगैरे त्रास होत नाही. इथे आपलं स्टफिंग तयार झालेलं आहे. अतिशय सुंदर सुगंध येतो. आता आपली कणिकही छान भिजलेली आहे. आपण 15 ते 20 मिनिटं भिजत ठेवलेली होती. याला थोडंसं तेल लावून आपण एकसारखी करून घ्यायची आहे आणि पाहू शकता अगदी पातळ नाही आहे किंवा घट्टही नाही आहे. अगदी मऊसूत अशी भिजलेली आहे. तर याचे असे एकसारखे गोळे आपल्याला करून घ्यायचे आहेत आणि हे गोळे आहे ना याची अगदी पातळ अशी पोळी लाटून घ्यायची आहे. म्हणजे खूप जाड नको, खूप पातळ नको, एकदम मोठी अशी पातळ पोळी लाटून घ्यायची आहे आणि अशा आपण एक 2 पोळ्या लाटून घ्यायच्या आहेत आणि हा पदार्थ मैत्रिणींनो आपल्या मुलांना किंवा टिफिनमध्ये नक्की करून द्या. सकाळच्या नाश्त्याला. आता हिवाळ्यामध्ये भूक लागते, तर हा पदार्थ अतिशय पोटभरीचा आहे. याच्या लंचला तुम्ही खाऊ शकता किंवा ब्रंच म्हणून खाऊ शकता. अगदी अ, अ, कांदा म्हणजे हा पदार्थ आपल्याला अगदी पोटासाठी वगैरे सर्वांसाठी चांगला आहे. इथे 2 चांगल्या अशा पातळ पोळ्या लाटून घेतलेल्या होत्या. त्यामध्ये जे आपण स्टफिंग केलेलं होतं कांद्याचं, ते छान असं पसरवून घ्यायचंय. त्याच्यावर वरती ही दुसरी पोळी ठेवून अतिशय सर्व बाजूनी अगदी छान अशा चिपकवून घ्यायच्या आहेत आणि आपल्याला जसे हवे तसे याचे काप करून घ्या, छोटे-मोठे. तुम्हाला जसे हवे तसे याचे काप करून घेऊ शकता. मी थोडे मोठे-मोठे केलेले आहेत आणि ह्या कापांची अशी आपल्याला ही गुंडाळी करायची आहे. अगदी बाहेर आलेलं स्टफिंग थोडंसं असं आतमध्ये सरकवत त्याला एकसारखं करत आपल्याला ही गुंडाळी करायची आहे. अगदी ते बाहेर नाही आलं पाहिजे. ते चिटकवून घ्यायचं आतमध्ये सगळ्या बाजूनी आणि तो रोल आहे तो दुसऱ्या रोलवर ठेवून परत आपल्याला 4 बाजूनी सगळीकडून ते असं मिश्रण आतमध्ये चिपकत-चिपकत आपल्याला छान असा त्याचा रोल बनवून घ्यायचा आहे. कधी-कधी असे वेगळे-वेगळे पदार्थ ही जेवणात आपल्याला छान वाटतात. रोज पोळी-भाजी, वरण-भात खायचा कंटाळा आला असेल, तर असा पदार्थ आपण नक्की एक चेंज म्हणून करू शकतो. आता तुम्हाला हवं तर हे स्टफिंगही थोडंसं करून ठेवू शकता सकाळच्या डब्यासाठी किंवा कणिकही आदल्या दिवशी मळून ठेवू शकता. जर तुम्हाला अगदीच वेळ नसेल सकाळचं करायला, तर आपण हे 2 रोल असे एकमेकावर घेतलेले होते आणि
ते एक असं आपल्याला प्रेस करून घ्यायचं आहे ते आणि जर साइडनी असं थोडंसं जर फिसकटलं, तुटलेलं वाटलं तर त्याला आपण चिटकवून घ्यायचं आहे आणि अगदी इझिली येतो. कोणालाही जमेल असं आहे. यामध्ये काहीही अवघड नाहीये आणि खूप छान असा एकदम पोटभरीचा टेस्टी पदार्थ होतो. पोटही भरलं जातं आणि मनही भरलं जातं. मुलं खूप काही असं खायचा कंटाळा करतात, त्या पोळी भाजी खायचा कंटाळा करतात, त्यावेळेस असा हा पदार्थ बनवून द्या. जंक फूड वगैरे देण्यापेक्षाही असं काहीतरी नवीन दिलं की त्यांनाही आवडेल आणि अगदी आनंदाने पोट भरून खातील. पिझ्झा, बर्गर देण्यापेक्षा हे असे पदार्थ त्यांना द्या. त्यांनाही असं नवीन काहीतरी पाहून खूप छान असं खाल्ल्यासारखं वाटेल आणि परत-परत त्या पदार्थाची मागणी करताल. तर हे आपल्याला थोडंसं पीठ घेऊन असं आपल्याला हलक्या हाताने लाटून घ्यायचं आहे. हा काही फुटत नाही, काही नाही. अगदी छान लाटला जातो आणि कडेने थोडासा चिरडला तरी काही हरकत नाही. तव्यावर 1 चमचा तेल किंवा तूप टाकून हा आपल्याला असा खरपूस असा भाजून घ्यायचा आहे. अगदी सहज कोणालाही जमेल असा हा पदार्थ आहे आणि अतिशय सुंदर लागतो. घरातील प्रत्येक माणसाला आवडेल असा हा पदार्थ आहे. तर तुम्ही हा पदार्थ आता थंडीच्या दिवसातही आपल्याला खूप छान असं चटपटीत खाण्याची किंवा भूकही जास्त लागते. इच्छा होते त्यावेळेस हा अगदी कमी तेलामध्ये किंवा अगदी पौष्टिकही म्हणू शकता आपण. कुठल्याही याच्यामध्ये मैदा किंवा सोडा असं काहीही घातलेलं नाहीये. अगदी कांदा आहे आणि बेसन घातलेलं आहे. तर हे आपल्या शरीरासाठी पौष्टिकच आहे. तर तुम्ही हा पदार्थ करा. सकाळच्या टिफिनला, नाश्त्याला किंवा ब्रंचमध्ये किंवा लंचला खावा आणि ही रेसिपी तुमच्या नातेवाईकामध्ये किंवा मैत्रिणीमध्ये शेअर करा. जेवढी तुम्हाला आवडेल तेवढी तुम्ही तेवढ्या लोकांना शेअर करा आणि हो, आपल्या चॅनलवर नवीन असाल तर एक लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी हेल्दी कुकिंगला सबस्क्राईब करा आणि हो, जाताना एक कमेंट करायला विसरू नका. रेसिपी आवडली का नाही ते पण मला कमेंटमध्ये सांगा. तुमच्या कमेंट खूप काही देऊन जातात. म्हणजे आम्हाला एक मोटिव्हेशन असतं, की आपण केलेला हा पदार्थ लोकांना आवडला आहे, त्यांच्यापर्यंत पोहोचला आहे आणि माझी रेसिपी ही पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि हो, तुम्ही ही रेसिपी नक्की करून पहा आणि कशी झाली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.